इथं मी बघा कढई ठेवली, त्यात हा स्टँड ठेवते. आता असा सरळ ठेवला तरी चालेल किंवा मग असा ठेवला तरी चालेल. हे बघा, हा स्टँड ठेवून कढई मी प्रीहीट करायला ठेवली. कशासाठी ती पुढं तुम्हाला दाखवते, पण आधी आपण हे कढई ठेवू तापायला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी केक करते रवा मैद्याचा. रवा अगदी थोडासा वापरणार आहे. केक म्हटलं की मुलांना आवडतोच, तो घरचा असू द्या किंवा बाहेरचा विकतचा असू द्या. तर मी आज आपला साधा सोपा कमी साहित्यात असा घरी केक बनवणार आहे. सध्या मुलांना सुट्ट्या पण लागल्यात, काहीतरी खायला लागतंच. तर बघा मी काय काय घेतलं आहे. ही 1 वाटीभर साखर घेतली, 1 वाटीभर मैदा घेतला आहे, ही छोटी वाटी रवा घेतला आहे. तुम्ही जास्त रवा घेतला तरी चालेल, नुसता रवा घेतला तरी चालेल. मी वाटीभर मोठी वाटी मैदा आणि छोटी वाटी रवा घेतला आहे. ही टुटी फ्रुटी घेतली बघा थोडीशी, ती अशी केकमध्ये छान वाटते, केकच्या स्लाईसमध्ये. ही टुटी फ्रुटी पण मी घरीच केलेली, याची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आणि ही मिल्क पावडर आहे, मिल्क पावडर घेतली ही. चला तर अगदी जास्त पसारा न घालता आपण करायला घेऊ. ही साखर आणि हा रवा आधी जरा मिक्सरमधून काढून घेते. थोडा वेळ थांबले, कारण आपण साखर वगैरे जेव्हा मिक्सरमधून काढतो ना, त्याचा सगळा भुक्का असा आपल्या नाकातोंडात येतो. म्हणून मग मी जरा 2 मिनटं थांबले आणि मग झाकण उघडलं. हे बघा, अगदी बारीक असं रवा आणि साखर करून घेतली. हे आधी का कोरडं करून घ्यायचं, की ते आधी बारीक व्हायला पाहिजे साखर ना, म्हणून. हे बघा, आता मी ह्यात मिल्क पावडर मैदा वगैरे घालणार आहे, पण त्याआधी मी काय काय घालते दाखवते तुम्हाला. आपण ज्या वाटीने साखर घेतली ना, त्याच वाटीने मी तूप घेतले, पाऊण वाटी घेतली. आता ह्याच वाटीने दूध घेणार आहे मी. हा मैदा पण ह्यात घालते, मिल्क पावडर, हे बघा, ही 1 वाटी दूध घालते आणि अजून अर्धी वाटी ठेवून घेते मी. लागलंच तर आपण घालू, पण एकत्र नाही घालत. हे बघा, हे अर्धी वाटी अजून ठेवून देते मी. आणि आपण गोडाच्या पदार्थात कोणत्याही कणभर मीठ घालतोच ना, ते घालते मी. हे बघा, अगदी चिमूटभर. हां, आणि व्हॅनिला इसेन्सचे 2-3 थेंब घालते मी. तुम्ही व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलचीची पूड घातली तरी चालेल. आता मी हे परत एकदा फिरवून घेते मिक्सरमधून. दूध जर वाटलं तर आपण अजून घालू ते थोडंसं. आता हे सगळं एकजीव झालं. साधारण अशी धार आली पाहिजे, म्हणजे हे दूध जे आहे ते अगदी थोडंसं घालते बघा, इतकं जास्त नाही घालत, अगदी 2-3 थेंब घालते आणि परत एकदा फिरवून घेते. झालं. मी हा कुकरचा डबा घेतला आहे. माझ्याकडे केक टिन आहे, पण तो छोटा आहे, म्हणून मी ह्या कुकरच्या डब्यामध्येच घालणार आहे. त्याचं असं गोल आकाराचं बघा बटर पेपर मी कापून घेतला आहे. तुम्ही बटर पेपर नाही घातला तरी, जर समजा थोडंसं असं तूप लावून थोडंसं मैदा भुरभुरायचा याच्यावर, असं असं करायचं आणि त्यात घालायचा केक, चालून जातं. तर मी याला थोडंसं तूप लावून घेते. एकीकडे आपलं कढई आपली प्रिंट करायला ठेवली ना. आता हे सगळं साहित्य, म्हणजे हे बॅटर जे केलं आहे ते ह्यात घालून घेते. हे बघा, साधारण अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. हे सगळं चमच्याने काढून पुसून घेते. असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि हे टुटी फ्रुटी ही
ह्यात घालून घेते मी. हे बघा, ही कढई पण आपली भरपूर तापली आहे. तर आता मी हळूच हा डबा ह्यात ठेवून देते. हळूच ठेवायचा, नाही तर खूप तापलेली असते ना, चटका बसतो. हे बघा, आता हे मी चांगलं 20 ते 25 मिनिटं मंद आचेवर हा केक आपला बेक होऊ देते. मग आपण बघूया. आता बघा, बरोबर 25 मिनटं झाली. 20 म्हणता मी 25 मिनटं होऊ दिलं. आता आपण बघूया. हे बऱ्यापैकी जरा फुगलेला दिसतोय केक. आपण सुरीने किंवा मग टूथपिकने बघू शकतो. तर सुरीने बघूया आपण. हे बघा, व्यवस्थित छान केक झाला आहे आपला. हे आता मी गॅस बंद करते. जरा गार झाल्यावर मग आपण हा केक काढू. गॅस बंद करून ठेवते. काढून बघूया आता. थोडा वेळ गार झालं. गरम आहे. चिटके बसतात भरपूर. कागद लावल्याने कसं म्हणजे व्यवस्थित तो निघतो आपला केक. कागद काढून घेते. हा कागद काढून घेते सगळं. घरच्या घरी आपल्या मुलांना खायला करायला काही हरकत नाही. झाला आपला असा हा साधा सुद्धा घरगुती केक. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.